केंद्र सरकारने आणि भारत सरकारने घेतलेली आहे। आत्ताच्या मीटिंगमध्ये पहिल्या राऊंडमध्ये आदिवासी मंत्र्यांबरोबर चर्चा झाली। धनगर आणि बंजाराला अजिबात आपल्याकडे एंट्री मिळणार नाही। पुढे धनगर यांना 3% आरक्षण चांगला मलिदा त्यांना मिळतोय, ते खातात, त्याच्यामुळे आदिवासींच्या आरक्षणावर त्यांचा डोळा आहे। फक्त डोळा असून चालत नाही, त्याला स्वतः आदिवासी असावा लागतो। कुठल्याही प्रकारची मागणी असली तरी त्यांना मिळणार नाही, ही एक महत्त्वाची गोष्ट। त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला आज आदिवासी मंत्र्यांनी हे आश्वासन दिलेलं आहे। त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत आता चर्चा चालू आहे। हे 2 विषय वगळून बाकी जे विषय आहेत ते मी या ठिकाणी आपल्यासमोर नमूद करतो आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सगळेच विषय आहेत। भरती प्रक्रिया असो, बिंदू नामावली असो, त्यानंतर पेसा भरती असो, 17 संवर्गाची भरती असो, याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची खऱ्या अर्थानं आम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला परमनंट भरती पाहिजे, आम्हाला कॉन्ट्रॅक्टर भरती नको। आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्याच्याबद्दल ती चर्चा चालू आहे। मला वाटतं 19 प्रश्नांपैकी 19 मागण्यांपैकी जवळजवळ आपल्या ह्या 2 मागण्या बाजूला केल्या तर जवळजवळ 17 मागण्या आपल्याला त्या जवळजवळ त्याच्यातून काही निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्या होणारच आहेत। त्याच्याबद्दल हा आपला आदिवासी एकजुटीचा फार मोठा विजय आहे खऱ्या अर्थानं। तर टाळ्या वाजून आपण एकदा आपण त्याचं स्वागतही करूया। या ठिकाणी ऐका, माझी ओळख मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मुंबई कोकण अध्यक्ष रामनाथ नामदेव भोजने। त्यानंतर या ठिकाणी आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका शीतल मंदारी, त्यानंतर ह्या माजी नगरसेविका नवाळेताई, या ठिकाणी केडीएमसीचे ऑफिसर भांगरे साहेब, भागाजी भांगरे साहेब आणि ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। तर आता या ठिकाणी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या काय मागण्या आहेत या ठिकाणी मी आपल्यासमोर नमूद करतो। खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि राज्यपालांपर्यंत आणि आदिवासी विकास मंत्र्यांपर्यंत जी घोषणा आपण केलेली आहे, ज्या मागण्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये पहिली मागणी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सल्लागार समितीची बैठक 15 दिवसात घेण्यात यावी अशी आपण विनंती केलेली आहे। सल्लागार समितीची बैठक झालेली नाही आतापर्यंत खऱ्या अर्थानं आणि मला वाटतं ती 14 वर्षापासून झालेली नाहीये आणि म्हणून त्या सल्लागार समितीबरोबर मुख्यमंत्र्यांनी बसावं आणि आम्हाला न्याय द्यावा ही आपली प्रथम मागणी आहे खऱ्या अर्थानं। त्यानंतर मूळ आदिवासी विद्यार्थ्यांच्या जागेवर बोगस आदिवासींना प्रवेश मिळालेला आहे, ते तातडीने ते रद्द करावेत। वैद्यकीय क्षेत्रातील बोगस उमेदवारांना दंड लावून 2000च्या कायद्याप्रमाणे त्यांची पदविका रद्द करावी। त्यानंतर एमपीएससी यूपीएससीच्या आरोग्य विभागातील 1541 पदांची तातडीने भरती सुरू करावी। त्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील 85,000 रिक्त पदांची कृती आराखडा तयार करावा आणि तो तातडीने भरण्यात यावा। त्यानंतर जात पडताळणी कायदा 2000 मध्ये सुधारणा करून पडताळणी समित्यांना पुनर्रचना आणि पुनराधिकार द्यावेत ही एक मानाची या ठिकाणी विनंती आहे। धनगर बंजारा जातींना आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नये अशी मागणी आपल्याला गेल्या 10 वर्षापासून आपण करतोय, त्यामुळे त्यात काही होणार नाहीये हे लक्षात ठेवा। आदिवासी भागातील 10 पटसंख्येच्या जिल्हा परिषद शाळा बंद करू नये म्हणून आपण राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना सूचित केलेलं आहे। अधिशंक पदावर बोगस कर्मचारी काम करतात, त्यांना तातडीने त्या ठिकाणी हटवून आणि आपल्या खऱ्या आदिवासींना त्या ठिकाणी भरती करून त्यांना न्याय द्यावा। त्यानंतर केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र राज्यातील पेसा अंतर्गत ग्रामपंचायतचे अधिकार काढून घेतलेले आहेत, ते ताबडतोब पुनर्निर्गमित करून त्यांना ते अधिकार प्राप्त करून द्यावा अशी ही महत्वाची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करतोय। आदिवासी समाजाचे जातीनिहाय जनगणना ताबडतोब करावी ही आमची एक मूळ मागणी आहे। महाराष्ट्र राज्यातील वन जमिनींचे खरेदी विक्रीचे व्यवहार खासगी संस्थांना आणि बिल्डर लॉबीला दिलेले आहेत, ते तातडीने रद्द करावेत, तातडीने हा आदेश रद्द करावा। त्यानंतर आदिवासी भागातील ग्रामपंचायतींना रोजगार हमी योजना सुरू करून आमच्या आदिवासी गोर गरीब जनतेला न्याय द्यावा आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावा। हे सगळ्या अर्थाने हे 9-19 मुद्दे आपण सरकारला दिलेले आहेत आणि ह्या सरकारला जाग आणण्यासाठी आज हा उलगुलान मोर्चा जे विचार बिरसा मुंडाचे होते, जे विचार राघोजी भांगऱ्यांचे होते, राया ठाकराचे होते, राणी दुर्गावतीचे होते, हे सगळे विचार घेऊन आपण सर्व क्रांतिकारक या ठिकाणी आलेलो आहोत। खऱ्या अर्थानं गोवारींच्या टायमाला आपल्यावर हल्ला झाला, त्यानंतर महादेव आपल्याला कोळी आणि महादेव कोळ्यांच्या टायमाला आपल्यावर हल्ले झाले, या अशाच प्रकारचे आंदोलन झाले आणि खऱ्या अर्थानं आणि आज धनगर
आणि खऱ्या अर्थानं आज बंजारा समाज खऱ्या अर्थाने आपल्यावर तुटून पडलाय. तरी पण ही लढाई आपण जिंकणार आहोत. आतापर्यंत पिचड साहेबांनी आणि गारे साहेबांनी जो घटनामध्ये लिहून ठेवलं खऱ्या अर्थानं, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेचा अधिकार आम्हाला दिला, तो अधिकार आम्हाला कोणी आमचा हिसकावून घेऊ शकत नाही. आणि खऱ्या अर्थानं हे सगळे अधिकार सरकारला माहित नाहीये. हे सगळे अधिकार राज्यघटनेला आहेत, हे अधिकार हे संसदेला आहेत. हे तुम्हाला कोणालाही नाहीयेत. कोणत्याही मंत्रिमंडळाला, कोणत्याही राज्याला असे अधिकार नाहीयेत. हे फक्त केंद्र सरकारला आणि ह्या त्या ठिकाणच्या समितीला आहेत. आणि म्हणून आपण चिंता करण्याचे काही कारण नाही. आपला संविधानिक लढा खऱ्या अर्थाने आज यशस्वी झालेला आहे असं आपण म्हणूया. आणि जे उरले सुरले प्रश्न राहतील ते आपण प्रत्येक वेळेला आपण निश्चितपणे आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून मी बांधवांना विनंती करेल आणि सरकारलाही आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण विनंती करतो. आज लकीभाऊ जाधव आज खऱ्या अर्थाने 4 दिवस सगळ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना, महिलांना घेऊन या ठिकाणी आज 4 दिवस आपण कुठे झोपतोय, कुठे कुठे काय खातोय याचा सरकारला विचार नाहीये. आम्हाला येण्याची गरज काय होती? आम्हाला तुम्ही असं का म्हणून त्रास देता? आणि खऱ्या अर्थानं तुम्ही त्यांना थांबवा. तुम्ही थांबवलं नाही तर आम्ही पण थांबणार नाही. पुढचा मोर्चा आम्ही दिल्लीला पण काढू. आम्ही दिल्लीला पण राजभवनावर जाऊ आणि त्या ठिकाणी मोर्चा काढू. खऱ्या अर्थानं हे आज मंत्रालयापर्यंत आलोय, आपण मुंबईपर्यंत आलोय. पण खऱ्या अर्थानं आदिवासी भागातून येणारं पाणी असो, रस्ते असो, लाईट असो, आम्ही ती मग उखडल्याशिवाय सोडणार नाही असा इशाराही आपण आदिवासी सगळ्या समितीच्या वतीने आपण दिलेला आहे. आणि म्हणून सरकारला आपल्या सर्वांच्या वतीने मी विनंती करतो की हे सर्व आमचे प्रश्न आहेत ते आपण तातडीने सोडवावेत. आणि तातडीने सोडवले तर हा घटनेचा अधिकार आम्हाला प्राप्त झाला आम्ही असं समजू. कारण घटनेने दिलेले अधिकार कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, राघोजी भांगऱ्यांनी, बिरसांनी जी क्रांती केली ती खऱ्या अर्थानं आम्हाला आज ही क्रांती आम्हाला सरकारच्या समोर या ठिकाणी येऊन दाखवावं लागते. ही वेळ आमच्या सरकारने आणू नये अशी मी सरकारला आपल्या सर्वांच्या वतीने मी विनंती करतो. आणि धनगर आणि बंजारा समाजाला याच्यामध्ये समाविष्ट करून घेऊ नये अशी कळकळीची विनंती करतो. आणि भरती प्रक्रिया लवकरात लवकर आमच्या कर्मचाऱ्यांची करून आणि आम्हाला न्याय द्यावा. आमच्या विद्यार्थ्यांचे डीबीटी असो, सर्व क्षेत्रातील आमचा निधी लाडक्या बहिणींना घेऊन जाता, आमचा निधी लाडक्या बहिणींना तुम्ही घेऊन जाता. आणि खऱ्या अर्थानं आमच्या विद्यार्थ्यांची फी 2-2 महिने लेट करता, 2-2 महिने लेट करता, 3-3 महिने लेट करता. म्हणजे आमचा विद्यार्थी जेवायचा नाही पण लाडक्या बहिणींना खुश करायचं. ठीक आहे, तुम्ही खुश करा, परंतु इतर मार्गाने करा. खऱ्या अर्थानं आमच्या आदिवासींचा निधी खऱ्या अर्थानं तुम्हाला घेता येत नाहीये अशी तरतूद आहे घटनेमध्ये. खऱ्या अर्थानं घटनेच्या 25 सूचीमध्ये खऱ्या अर्थानं असा अधिकार आमच्या वनजमिनी, आमचं शिक्षण हे तुम्ही कोणी नाकारू शकत नाही. घटनेने दिलेला अधिकार, एक जरी विद्यार्थी शाळेत असेल तर त्याचा शिक्षणाचा अधिकार तुम्ही हिसकावून घेऊ शकत नाही. हा दिलेला आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे. आणि म्हणून सरकारला आम्ही विनंती करतो, केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आम्ही विनंती करतो की हा आदिवासींवरचा अन्याय ताबडतोब तुम्ही दूर करा. अन्यथा आदिवासी हे सहन करणार नाही. आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी मी जे काही मंत्रालयात झालं ते आपल्यासमोर नमूद केलेलं आहे. आणि या ठिकाणी आता नगरपालिकेच्या शीतल मॅडम आपल्याला संबोधित करतील. धन्यवाद. जय आदिवासी.